नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. C2 नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने पेस्टिसाइड कंपनीच्या मनमानी विरोधात विविध मागण्यासहित जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. हा मोर्चा ITI, कला मंदिर, SP ऑफिस, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. C2 व इथं संघटनेच्या वतीने मनमानी जिल्हाधिकारी नांदेड यांना व त्यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती भारत सरकार तसेच माननीय पंतप्रधान भारत सरकार नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात खालील मागण्या मांडण्यात आल्या. अदामा, गोदरेज, FMC, BASF सारख्या कीटकनाशके कंपन्या बेकायदेशीररित्या दुकानांमध्ये तपासणी करीत आहेत आणि त्यासोबत कृषी विभागाचे कोणतेही अधिकारी कर्मचारी उपस्थित राहत नाही. त्यांची चौकशी करून व्यापाऱ्याचा अवमान करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही करावी. नांदेड शहरातील पूरग्रस्तांचे थकीत अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ देण्यात यावे. नांदेड येथील संजय गांधी योजनेतील तलाठी शेळके यांची बदली करावी. तसेच शहरातील नमस्कार चौक येथे सुभल शौचालय तातडीने बांधण्यात यावे अशा विविध मागण्यासहित हा मोर्चा काढण्यात आलाय. एवढे लोक, शेतकरी, अजून कामगार, व्यापारी, सर्व लोक आले, आंदोलन नांदेडमध्ये काढले, अजून मोर्चा काढले कंपन्या विरुद्ध आणि जे बेकायदेशीर चलायले त्यांच्या विरुद्धावर. आम्ही जे मोर्चा काढले आणि कलेक्टर साहेबाला, SP साहेबाला निवेदन दिले, यांच्यावर कारवाई करा, तात्काळ कारवाई करा, जे सत्य असेल तर करा. त्याच्यासाठी आम्ही सर्वजण इथं आले होते आणि कलेक्टर ऑफिस मध्ये सगळेजण मिळून भेटून सगळे पक्ष, सर्व पत्रकार पक्ष, मीडिया पक्ष, सर्व पक्षाला मी धन्यवाद देतो. मीडियावर आणि पत्रकारवर माझा लय भरोसा आहे. पूर्ण मागणी एकच आहे की शेतकऱ्यावर जे अन्याय व्हायले, लूट व्हायले, त्याला थांबवायचं आहे आणि त्यांच्या सोबत आणि त्यांना न्याय द्यायसाठी देशभरात आंदोलन आणि मरोपर्यंत आंदोलन हे ठेवणार आहोत. माझं जे होईल ते होईल. मला एका दिवशी तर जायचंच आहे. आज गेलो किंवा 100 वर्ष गेलो, मला काय फरक पडणार. काहीतरी करून जाईल, काहीतरी दाखवून जाईल, बस एवढं सांगतो. शेतकऱ्यावर कंपन्या अन्याय करायले, शेतकऱ्यावर मोठे व्यापारी डिस्ट्रीब्युटर अन्याय करायले, शेतकऱ्यावर जे GST आहे, महत्वाची गोष्ट. मी स्टेट गव्हर्नमेंटला, सेंट्रल गव्हर्नमेंटला मी एक नम्र विनंती करतो की शेतकरी जे घेतात त्याच्यावरची GST कमी करून टाका. त्याला भला होईल, त्याचा फायदा होईल, ते तुम्हाला दुआ देईल. एवढं मी म्हणतो की आपलं महाराष्ट्र स्टेट आणि सेंट्रल स्टेट या गंभीर प्रश्नावर विचार करावं आणि याच्यावर लवकरात लवकर निर्णय देऊन शेतकरी सोबत तुम्ही हा म्हणतात, खरी गोष्ट आहे, पण आता हे करून शेतकरीला दाखवून टाका की आम्ही शेतकरी सोबत आहा म्हणून. याच्यासाठी आम्ही GST कमी करून टाकले. तेव्हा हे BASF, अदामा, FMC, गोदरेज हे कंपन्या तर एवढी मोठी दादागिरी आहे. लेटर काढायले, देशाभरामध्ये बदनाम करतात, कमी भावामध्ये विकायले, डुप्लिकेट विकायले. डुप्लिकेट कोणी विकत नाही, डुप्लिकेट कोणी घेत नाही. कंपन्या स्वतः डुप्लिकेट बनवितात. 30% GST, 30% इन्कम टॅक्स वाचवितात आणि 18% GST वाचवितात. 50% वाचून पाठीमागलच्या दरवाजातून तेच माल दुसऱ्याला देतात आणि मग त्याला म्हणतात की डुप्लिकेट माल आहे. डुप्लिकेट काहीच नसते. मल्टीनॅशनल कंपन्यांचे स्वतःचे बॉटल असतात, स्वतःचे लेबल असतात, स्वतःचे QR कोड असतात, स्वतःचे बॉक्स असतात. ते कुठेही बनवू शकत नाही. मेन मागणी हे सगळं कंपन्यावर कारवाई व्हाव, यांच्यावर बंदी आणाव किंवा हे जे दरात विकायले
यांचे दर कमीत कमी 50% गव्हर्नमेंटनं यांना आदेश द्यावा की 50% तुमचे दर कमी करा आणि आमच्या शेतकरी बंधूला किंवा दुकानदाराला द्या, नाहीतर तुमचं लायसन्स आम्ही रद्द करणार. तुम्ही विचार करा आणि बघा की ते प्रोडक्टची व्हॅल्यू, प्रोडक्शन कॉस्ट किती आहे. म्हणजे हजारो पट पैसे लुटायचा या कंपन्याला अधिकार नाही. भारतात येऊन किंवा भारतात राहून एवढी लूटमार चांगली गोष्ट नाही.